झालं का? मी या ठिकाणी तुमच्या समोर सभागृहामध्ये गेले 2 दिवस जे काय काम चाललंय त्या उद्विग्नतेतून काही मुद्दे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर यावेत या करता म्हणून मी समोर आलेलो आहे। गेले 2 दिवस सभागृहामध्ये जे आमदार अबू आझमीनी ज्या औरंगजेबाचे कारणाशिवाय या ठिकाणी खूप मोठं गुणगान केलं आणि एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला, महाराष्ट्राचा अवमान केला, देशाचा अवमान केला आणि त्याच्या विरोधामध्ये सभागृहामध्ये प्रस्ताव आल्यानंतर त्या प्रस्तावाचं समर्थन देण्याचाच आम्ही प्रयत्न केला। आजही अबू आझमी यांना जे निलंबित करण्यात आलेलं आहे त्यांना आमचा सरकारला पूर्णपणे पाठिंबा आहे, कुठेही आमचा विरोध नाही। परंतु सभागृहामध्ये एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली की या बेगडी हिंदुत्ववाद्यांचा आणि बेगडी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या वरच्या प्रेमाचा या ठिकाणी ज्या पद्धतीनं तिथे आविष्कार केला जातोय हा अत्यंत निषेधार्ह आहे। सत्ताधारी पक्षाला या विषयावर सातत्याने बोलायला दिलं जातं आणि विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी मांडण्याला संधी दिली जात नाही। जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल, संभाजी महाराजांचा अपमान करेल, राष्ट्रपुरुषांचा अपमान करेल, तो कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही पंथाचा असला तरी सुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान हा कुठल्या जाती धर्माच्या माणसाला करायचा अधिकार नाही, म्हणून सर्वांना समान शिक्षा मिळाली पाहिजे ही सरकारची भूमिका असली पाहिजे। आणि म्हणून या सभागृहामध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 97 अन्वये आम्ही प्रशांत कोरटकरांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं त्याच्या विरोधात आम्ही स्थगन प्रस्ताव दिला। त्याचबरोबर अभिनेता राहुल सोलापूरकर याच्या संदर्भात आम्ही हा प्रस्ताव